दिशा साली यांच्या वडिलांनी हायकोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे। त्यामध्ये त्यांनी आदित्य ठाकरे त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या अडचणी देखील वाढण्याची शक्यता आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी किशोरीताई पेडणेकर आपल्यासोबत आहेत। ताई, दिशा सालेंचे वडील आहेत ते मुंबई हायकोर्टामध्ये गेलेले आहेत, त्यामुळे आदित्य ठाकरेंना अडचणी वाढण्याची शक्यता आहे। काय कसं बघताय तुम्ही? मुळामध्ये हे संपूर्ण मॅटर हे कोर्टात आहेत। स्वतः आदित्यांनी पण एक अपील केलेलं आहे। त्यामुळे ज्या गोष्टी घडल्या नाहीत त्या गोष्टी घडल्या आहेत असं ज्यांचं म्हणणं आहे त्याला रीतसर कोर्टातून उत्तर दिलं जाईल। दिशा सालेंचे वडील असे आरोप करतात की किशोरीताई पेडणेकर यांनी आम्हाला नजर कैदेमध्ये ठेवलं आणि पुरावे खरे मानायला भाग पाडलं असं म्हणतात। मुळात याच्यावरती पण पोलिसच तपास करतील, कारण नजर कैद म्हटलं तर ते वेगळं असतं आणि ह्या असल्या गोष्टी ना माझ्या पक्षात कधी झालं ना माझ्या खानदानात झालंय। त्यामुळे हे मान्य नाही मला। आणि मी ज्यावेळेला महापौर पदावर होती त्यावेळेला तिचे वडील आई वडील 4-4 वेळा आमच्या महापौर ऑफिसला आले होते। एकदा येऊन आम्ही कशा हालतमध्ये राहतोय आणि आम्हाला गाईड करा। ज्या वेळेला मी गेली त्यावेळेला मी एकटी नव्हती, स्थानिक पोलीस होते, तुमचा मीडिया बरोबर होता, त्यानंतर माझ्या महिला आयोगाच्या 2 सदस्य होत्या, ज्या महिला आयोगाच्या ज्या अध्यक्ष आहेत त्या पण येणार होत्या। ऐन वेळेला त्यांना काय काम निघालं म्हणून त्यांनी रद्द केलं। तिथला स्थानिक नगरसेवक अमय घोले तेही होते, पण ते आम्हाला बिल्डिंगच्या खाली उभे होते, काय तिथे माझ्यासोबतच होते म्हणजे। आणि जी चर्चा झाली त्या चर्चेमध्ये त्यांचं एकच वाक्य होतं की आमच्या मुलीची जी आत्ता बदनामी चालली आहे गेल्यानंतर तर ती होता कामा नये, आमच्या मुलीचं सुसाईड आहे असं त्यांचं त्यावेळेला म्हणणं होतं। आणि आम्हाला त्रास होता कामा नये, आता तुम्ही ती तर निघून गेली, आम्हाला जगायला द्या। मग त्याने विचारलं याच्यावर काय तुम्ही करू शकता, तेव्हा मी सांगितलं ती ॲथॉरिटी मला नाही, ती ॲथॉरिटी तुमच्या पोलिसांना आहेत, म्हणजे मुंबई कमिशनरना आहेत, ती ॲथॉरिटी तुमच्या महिला आयोगाला आहे, ती ॲथॉरिटी राज्यपालला आहे, ती ॲथॉरिटी तिथे असलेल्या बाकी यंत्रणांना आहे, ती मला नाही। त्यामुळे तुम्ही तिकडे अर्ज करू शकता, तुमचं जे दुःख आहे ते आम्ही समजू शकतो, एवढंच तुम्हाला मी आत्ता सांगायला आली आहे। दिशा सालेंच्या वडिलांनी असा पण एक आता आरोप केला आहे की हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली की माझ्या लेकीची हत्या झाली आहे, ही ती आत्महत्या करू शकत नाही असा दावा दिशाच्या वडिलांनी केलेला आहे। कसं बघता? आई वडील म्हणून 5 वर्षांनंतर आलेल्या जागेला आणि झालेला संपूर्ण जो तपास झालाय, 1-2 गोष्टी, एक तो तपास जो केलाय त्या गव्हर्नमेंट यंत्रणा आहेत त्यांच्यावर कधीच अविश्वास दाखवता येणार नाही। आणि 5 वर्षांनंतर असं काय घडलं की तुम्ही त्यावेळेला सगळ्यांसमोर त्यांनी, माझ्याच काय तुमच्या अनेक मीडियांसमोर त्यांनी कबूल केलंय त्यावेळेला। मग आत्ता असं कुठलं घडलंय काय की किंवा कोण घडवतंय का की त्यांना काही गोष्टी बोलण्यास भाग पडलं? उलट आत्ता ते दबावाखाली आहेत असं मला वाटतं। दिशा साले